राज्याचे लाडके मुख्यमंत्री, उपस्थित माता भगिनींचे लाडके देवाभाऊ यांचं स्वागत करण्यासाठी परतूर मंठा विधानसभेचे लाडके आमदार आदरणीय सन्माननीय लोणीकर साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी आदरणीय भाऊंचं या ठिकाणी स्वागत करावं. आदरणीय दादा दानवे साहेबांचं या ठिकाणी स्वागत करावं. सर्व भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की त्यांनी सर्व एकत्रित हाराने त्यांचं स्वागत करावं. सन्माननीय रावसाहेबजी दानवे पाटील, सन्माननीय डॉक्टर भागवतजी कराड साहेब, सन्माननीय जिल्हाध्यक्ष नारायणजी कुचे साहेब, माजी आमदार कैलासजी गोरंट्याल, किरणजी पाटील या सर्वांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. मी आदरणीय देवाभाऊंना या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छितो की बबनराव लोणीकरांच्या माध्यमातून या मतदारसंघामध्ये झालेला प्रत्येक निवडणुकीमध्ये आपण केलेल्या कामांचा अहवाल या ठिकाणी सादर करत असतो. जे कामासाठी आपल्याला लोकांनी निवडून दिलं, पदावर बसवलं, त्या सर्व कामाचा हिशोब लोणीकर साहेबांच्या माध्यमातून 1 वर्षात जेवढी कामं केली त्याचं विमोचन आदरणीय देवाभाऊ आणि मान्यवरांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो. माजी मंत्री आमदार श्री बबनरावजी लोणीकर साहेब यांच्या अहवालाचं प्रकाशन, कर्तव्यपूर्ती या कार्य अहवालाचं प्रकाशन महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या उपस्थितीमध्ये, यांच्या शुभ हस्ते आणि सर्व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे. सर्वांनी एकदा जोरदार घोषणा द्यायची आहे, बोला भारत माता की. यानंतर आदरणीय आपल्या सर्वांचे लाडके नेते माजी मंत्री आमदार श्री बबनरावजी लोणीकर साहेब यांना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावं. आदरणीय लोणीकर साहेब. एकदा जोरदार घोषणा द्यायच्या आहेत. भारत माता की. भारत, दोन्ही हात वर करून, भारत माता की. वंदे वंदे. देश का नेता कैसा हो, देश का नेता कैसा हो, महाराष्ट्र का नेता कैसा हो. परतूर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी भारतीय जनता पक्षाच्या प्रचारासाठी राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस हे आपल्या सर्वांना भेटण्यासाठी, परतूरच्या विकासासाठी आज परतूर शहरामध्ये आलेले आहेत. परतूर शहरामध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीनं एक सामान्य कुटुंबातली प्रियंका शहाजी राक्षे यांना उभं केलेलं आहे. साहेब, आमचे सगळे उमेदवार, नगराध्यक्षाच्या उमेदवाराचं वय 27 वर्ष आहे आणि सगळे तरुण उमेदवार आहेत. आज या शहरामध्ये विकासाच्या मुद्द्यावर साहेबांचं भाषण होणार आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांचे मी मनापासून आभार मानतो की आमच्या या परतूर शहरामध्ये महोदय, आपण मुख्यमंत्री असताना मी जिल्ह्याचा पालकमंत्री आणि मंत्री होतो. आपण या शहरामध्ये सभा घेतली आणि त्या सभेमध्ये मी आपल्याकडे मागणी केली होती की हे शहर बकाल झालेलं आहे, या शहराची अवस्था खूप वाईट झालेली आहे. आमच्या शहरामध्ये भारतीय जनता पक्षाची नगरपालिका निवडून आली तर आपण आम्हाला 500 कोटी रुपये द्या. मी अशी मागणी केली होती
मात्र त्यावेळेला आपले 10 नगरसेवक निवडून आले. नगराध्यक्ष पदाची सीट आपली पडली. पडल्यानंतर माननीय मुख्यमंत्री महोदयांना मी भेटलो की आम्ही इथं हरलो, साहेब आमच्या शहराच्या विकासासाठी निधी पैसा द्या. एखाद्याची पत्नी एखाद्याची बायको पडल्यानंतर तुमच्यापैकी कोणी आमदार असता तर 100 रुपये सुद्धा शहरात आणले नसते. बायको पडल्याचं दुःख काय आहे आपल्याला सगळ्यांना माहित असेल. साहेबांनी मला 5 वर्षामध्ये 500 कोटी रुपये दिले शहरात. बसा आता उठू देऊ नका कोणी. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी माझी पत्नी पडल्यानंतर आपण इथं 800-900 मतांना हरलो. जो शब्द साहेबांनी दिला होता तो 500 कोटी रुपये साहेबांनी आपल्याला या शहरात दिले. आता मी मंत्री नाहीये, मंत्री नसलं तरी साहेबांचा विश्वासू आहे, आज्ञाधारक कार्यकर्ता आहे. त्यांनी मला या 5 वर्षात मंत्री नसताना 200 कोटी रुपये शहरात दिलेले आहेत. म्हणजे साहेबांनी सांगितलं होतं 500 कोटी रुपये देईल तर दिले 700 कोटी रुपये. आणि या शहरामध्ये 55 कोटीचा उड्डाण पूल आहे, 19 कोटी रुपयाचं अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय आहे, 132 कोटीचे शहरामध्ये सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते आहेत, शहरामध्ये मागासवर्गीय मुलींचं 10 कोटीचं वसतिगृह दिलेलं आहे, शहरामध्ये 15 कोटीचं क्रीडा संकुल दिलेलं आहे, शहरामध्ये माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावानं सभागृहाला माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी 17 कोटी रुपये दिलेत. मराठवाड्यात असं नाट्यगृह कुठेही नाही. असं नाट्यगृह परतूर शहरामध्ये आहे. या शहरामध्ये मुस्लिम समाजासाठी 1 कोटी रुपयाचा शादीखाना आहे. या शहरामध्ये स्मशानभूमीसह सगळी कामं झालेली आहेत. आणि आमचं शहर हे मराठवाड्यातलं एक टॉप 10चं शहर आहे. म्हणजे या शहरामध्ये विकास करण्यासाठी देवेंद्र फडणवीस साहेबांनी भरीव अशी मदत आपल्याला केलेली आहे. या ठिकाणी मला सांगायचं आहे की मुख्यमंत्री महोदयांनी मी मंत्री असताना 300 गावात डांबरीकरणाच्या रस्त्यासाठी निधी दिला, 300 गावात सांस्कृतिक सभागृह दिले. या मतदारसंघात 600 कोटी रुपयाच्या पिण्याच्या पाण्याची वॉटर ग्रीड दिली. या शहरात पाणी नव्हतं प्यायला, टँकर होते. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी 56 कोटी रुपये दिले. भूमिगत गटारसाठी 45 कोटी रुपये दिले. म्हणजे या शहराची छोटी मोठी सगळी कामं साहेबांनी केलेली आहेत. आमची आता साहेब एक मागणी आहे की परतूर हे 2 नॅशनल हायवेवर आहे. शेगाव पंढरपूर दिंडी मार्ग आहे. माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी मुख्यमंत्री असताना मी मंत्री असताना गडकरी साहेबांना बोलले आणि गडकरी साहेबांनी 2000 कोटीचा रस्ता दिंडी मार्ग आपल्याला दिलेला आहे. आणि हा दिंडी मार्ग 450 किलोमीटर आहे, 2000 कोटीचा आहे. आणि 95 किलोमीटर मध्ये आपल्या मतदारसंघातून दिंडी मार्ग गेलेला आहे. आणि या दिंडी मार्गामुळं मार्केट वाढलं, व्यापार वाढला, शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देण्यासाठी पुणे, मुंबई, नाशिक कुठेही आपण आता जाऊ शकतो. माननीय मुख्यमंत्री महोदयांना वेळ कमी आहे. आपलं लोअर दुधना प्रकल्प आहे, 27 कोटीचा प्रकल्प होता आणि या प्रकल्पासाठी 25 वर्ष काँग्रेसच्या राजवटीत पैसे मिळाले नाही. माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी लोअर दुधना प्रकल्पाचं काम पूर्ण करण्यासाठी, शेतकऱ्यांच्या जमिनीचे पैसे देण्यासाठी, शेतकऱ्यांच्या जुन्या घराचे पैसे देण्यासाठी 2000 कोटी रुपये आपल्या या मतदारसंघातल्या लोअर दुधना प्रकल्पाला दिलेले आहेत. त्यातले 500 कोटी रुपये माननीय नरेंद्र मोदीजी यांनी आपल्याला पंतप्रधान सिंचाई योजनेत दिलेले आहेत. ते 500 कोटी जे मिळाले आहेत ते देवाभाऊमुळे मिळालेले आहेत. 150 कोटी रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यात टाकले. मागच्या 5 वर्षात संजय निराधार, विधवा महिला, परित्यक्ता महिला, म्हातारी कोतारी माणसं 27,000 पगार साहेब आम्ही चालू केल्या
आणि 210 कोटी रुपये आमच्या गरीब लोकांच्या खात्यामध्ये पडले. आणि म्हणून देवाभाऊच्या ज्या लाडक्या बहिणी आहेत माझ्या मतदारसंघातल्या, यांनी मला तर निवडून दिलंच, पण ही योजना मध्य प्रदेशमधून माननीय देवाभाऊ यांनी आणली आणि महाराष्ट्रात लाडक्या बहिणींनी पुन्हा एकदा सरकार आणलं. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी माझा विधानसभा मतदारसंघ बारामतीपेक्षा पुढे नेण्याचं काम केलेलं आहे. आणि म्हणून मी देवाभाऊचे मनापासून आभार मानतो. आमच्या मतदारसंघातले 5 लाख लोक पुढच्या जन्मात सुद्धा आपलं नाव घेतील आणि पुढचे 25 वर्षे साहेब तुम्ही मुख्यमंत्री राहा अशी आमची सर्वांच्या वतीनं इच्छा आहे. पुन्हा एकदा माननीय देवाभाऊंचे आभार मानतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. देशाचे माजी केंद्रीय राज्यमंत्री, आपल्या सर्वांचे नेते रावसाहेब पाटील दानवे हे या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. त्यांचेही टाळ्या वाजून आपण स्वागत करायचं आहे. मी दादांना विनंती करतो की त्यांनी या विराट सभेला संबोधित करावं. आदरणीय दादा. आपल्या राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आपल्या राज्याचे माजी मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते बबनरावजी लोणीकर, आपल्या देशाचे माजी राज्यमंत्री आमचे ज्येष्ठ सहकारी भागवतजी कराड साहेब, भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष आमदार नारायणरावजी कुचे, जालना शहराचे माजी आमदार कैलासजी गोरंट्याल, राहुल भैया लोणीकर, मंचवर उपस्थित असलेले आमचे अन्य सर्व सहकारी, या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व मतदार बंधू आणि भगिनींनो, आपल्याला सगळ्याला माहिती आहे की 2 तारखेला राज्यामध्ये नगरपालिकेच्या निवडणुका आहेत आणि आत्ताच बबनराव लोणीकरांनी आपल्याला या परतूर तालुक्याचा, परतूर शहराचा 2014 पासून आत्तापर्यंतचा हिशोब दिलेला आहे की देवेंद्रजी फडणवीस या राज्याचे मुख्यमंत्री असताना या राज्य सरकारने परतूर शहरासाठी, परतूर तालुक्यासाठी जो काही निधी दिला आणि त्यातून जो काही आपला विकास झाला याचा हिशोब आता बबनरावने आपल्याला दिला. पण मित्र, मी आपला विचारू इच्छितो की आपण सुज्ञ नागरिक आहात. हा निधी सरळ केंद्राचा आणि राज्याच्या निधीचा हिशोब बबनरावने दिला, पण या परतूर शहरामध्ये नगरपालिकेला केंद्राने आणि राज्याने जो निधी दिला त्या निधीचा हिशोब कधी आपण घेतला का, हा माझा खऱ्या अर्थानं प्रश्न आहे. कारण केवळ राज्यानं जो निधी दिला तो बबनरावने सांगितला, पण नगरपालिकेला सुद्धा राज्य आणि केंद्र सरकार पैसे देतं आणि त्यामधून ज्या काही मूलभूत सुविधा आहेत आपल्या, त्या नागरिकाला उपलब्ध करून द्यावं लागतात. मग पाणी असन, नाली असन, अंतर्गत रोड असतील, परंतु परतूरमध्ये जर आपण बघितलं तर कुठल्याही प्रकारे नगरपालिकेनं खर्च केलेल्या पैशातून एकही सभागृह नाही, एकही नाली नाही, कुठली पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. मग अशा नगरपालिकेला तुम्ही पुन्हा त्याच पक्षाच्या ताब्यात देणार आहे का, हा खऱ्या अर्थानं प्रश्न आहे. पण मी आपल्याला सांगू इच्छितो की या राज्यामध्ये भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षाचं सरकार आहे आणि आम्ही तुम्हाला खात्री देतो की ज्या समस्याशी आपल्याला रोज आपल्याला संकटाला सामना द्यावा लागतो, त्या समस्या जर आपल्याला सोडवायच्या असतील तर ही नगर परिषद भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात आपण द्यायला पाहिजे, अशी मी आपल्याला आग्रहाची विनंती करतो. मित्र, ग्रामीण भागातली काही जनता या ठिकाणी केवळ आपल्या राज्यामध्ये शहराचाच विकास झाला असं नाहीये, ग्रामीण भागामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर राज्यानं आणि केंद्रानं पैसा उपलब्ध करून दिलेला आहे. नागरी समस्या सोडवलेल्या आहेत.
आम्ही परतूरला आज येत नाही, गेल्या 30-35 वर्षापासून परतूरला येतो. पण परतूर पासून जर संभाजीनगरला किंवा जालन्याला जायचं असेल तर 1.5 ते 2 तास लागायचे. आणि आज परतूरहून जर तुम्ही सोलापूरला जायचं असेल सिमेंटचा रस्ता आहे, जळगावला जायचं असेल सिमेंटचा रस्ता आहे, बुलढाण्याला जायचं असेल तर सिमेंटचा रस्ता आहे, नागपूरला मुंबईला जायचं असेल तर या परतूर शहरातून सिमेंटच्या रस्त्यानं जाण्याची परिस्थिती ही 2014 नंतर या आपल्या राज्य सरकारच्या काळामध्ये झाली आहे. 14 नंतर अगोदरचा महाराष्ट्र, 14 नंतर अगोदरचा परतूर, 14 अगोदरचा जालना जिल्ह्याचा विचार जर केला तर हा जालना जिल्हा 14च्या पेक्षा आता कितीतरी पुढे गेलेला आहे. आणि म्हणजे आग्रहाची विनंती आहे की ग्रामीण भागातले नागरिक असो, शहरा भागातले नागरिक असो, या सर्वांनी भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे उभं राहून जिल्हा परिषद असो की नगर परिषद असो, भारतीय जनता पार्टीला मतदान देऊन या ठिकाणी नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टीलाच बनवा, अशा प्रकारची मी विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. आदरणीय माता भगिनींना विनंती करतो, आपले लाडके देवा भाऊ या ठिकाणी आलेत. फक्त महिला घोषणा देतील, फक्त महिला. देवा भाऊ तुम आगे बढ़ो, जोरात जोरात जोरात. भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा. देवेंद्र जी तुम आगे बढ़ो, देवेंद्र जी तुम आगे बढ़ो. ओके, आता पुरुष मंडळी घोषणा देतील. भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा. देवेंद्र जी तुम आगे बढ़ो, देवेंद्र जी तुम आगे बढ़ो. राज्याचे लाडके मुख्यमंत्री विकास पुरुष आदरणीय देवेंद्रजींचा जोरदार टाळ्या वाजवून आपण या ठिकाणी स्वागत करणार आहोत. आदरणीय देवेंद्रजी. साहेबांनी नोंद घेतली. साहेब म्हणाले उमेदवारांना उन्हात का बसवलं. म्हणलं 5 वर्ष आता ते तुम्ही दिलेल्या 6 कोटीच्या बिल्डिंग मध्ये बसणार आहेत, त्याच्यामुळे आजच्या दिवस गडबड झाली, पुढच्या वेळाला उन्हात बसवणार नाहीत. राहुलने नारा द्यायला लावला, मी कान देऊन लक्ष दिलं. लाडक्या बहिणींचा आवाज हा भावांपेक्षा जास्त जोरात होता. परतूरच्या आपल्या या सभेमध्ये सर्वप्रथम हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. आणि आज आपल्याला मार्गदर्शन करण्याकरता मंचावर उपस्थित असलेले आपल्या देशाचे माजी केंद्रीय मंत्री, ज्येष्ठ नेते रावसाहेब पाटील दानवे, माजी पालकमंत्री, ज्येष्ठ आमदार, आमचे सहकारी आणि आपले अतिशय कार्यक्षम आणि लोकप्रिय आमदार श्री बबनरावजी लोणीकर, राज्यसभेचे खासदार भागवत कराडजी, जिल्हाध्यक्ष आमदार नारायण कुचेजी, संजय कौडगेजी, आमचे मित्र कैलास गोरंट्यालजी, युवा नेते राहुल लोणीकरजी, या ठिकाणी आपल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रियंकाताई राक्षे, आपले सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार मंचावर उपस्थित श्री नितीन राठोड, शत्रुघ्न कणसे, विक्रम उफाळ, संदीप गोरे, रमेश भापकर, संपत टकले, गणेशराव खवणे, आनंद जाधव, विलास घोडके, सतीश निखळ, प्रवीण सातोरकर, संभाजी घनवट, दया काटे, पृथ्वीराज अंबोरे, संभाजी वारे, पंजाबराव बोराडे, संदीप बाहेकर, राजेश मोरे, दिनेश झोलानी, वैद्यनाथ बोराडे, अजय अवचार, दीपक बोराडे, मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित असलेल्या माझ्या सर्व लाडक्या बहिणी आणि तितक्याच लाडक्या भावांनो, आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की परतूरमध्ये आपल्या सर्वांचं दर्शन घेण्याकरता येण्याची संधी मला मिळाली.
आणि बऱ्याच दिवसांनी परतूरला आल्यानंतर मी बबनराव लोणीकरांचं मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी परतूर शहराचा चेहरा मोहरा बदलवला. हे खरं आहे की मागच्या निवडणुकीच्या वेळी ज्यावेळेस मी आलो होतो आणि त्यावेळी बहिणी पण उभ्या होत्या आणि बबनरावनी सांगितलं की आता आम्ही नगरपालिका निवडून आणतोय आणि आम्हाला तुम्ही 500 कोटी रुपये विकासाकरता द्या. आणि मी त्यावेळेस घोषणाही केली की तुम्ही निवडून आणा, तुम्हाला मी निधीची कमतरता पडू देणार नाही. काही कारणाने या ठिकाणी निवडणूक एका साईडला गेली आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आपल्या हारल्या, पण तरी देखील बबनराव थांबले नाहीत. बबनरावनी सांगितलं ठीक आहे, जरी आत्ता आमची पत्नी किंवा भाजपचा उमेदवार निवडून आला नसेल तरी देखील हे शहर माझं आहे आणि म्हणून तुम्ही जो शब्द दिलाय तो शब्द तुम्ही पूर्ण करा. आणि बबनरावनी 500 कोटीच्या ऐवजी 700 कोटी रुपये या शहराकरता माझ्याकडनं नेले. आज आपण बघा एक एक काम जे शहरामध्ये झालेलं आहे आपण सगळे बघू शकतो. आज सिमेंट कॉन्क्रीटचे जे रस्ते झालेले आहेत अतिशय चांगल्या पद्धतीचे रस्ते आहेत. ज्या इमारती झाल्या आहेत त्या अतिशय सुंदर आहे. मग कोर्टाची असो, ती आपल्या स्थानिक प्रशासनाची इमारत असो, ती हॉस्टेलची इमारत असो, वेगवेगळ्या ज्या इमारती झाल्यात अतिशय चांगल्या. आणि सगळ्यात महत्वाचं की या ठिकाणी रावसाहेब पाटील पण हे मान्य करतील की जे सभागृह तुम्ही या ठिकाणी बांधलेलं आहे ते संभाजीनगरपेक्षा देखील चांगलं सभागृह हे आज परतूरमध्ये तुम्ही त्या ठिकाणी बांधलेलं आहे. त्यामुळे या सगळ्या विकास कामांमुळे एक शहराचा चेहरा बदललेला आपल्याला पाहायला मिळतो. बघा, शेवटी आपण गेले 10 वर्ष जो प्रयत्न करतोय तो हाच आहे. कारण या देशामध्ये स्वातंत्र्यानंतर सातत्याने या देशाच्या विकासाची दिशा ठरवताना त्या सरकारने एक निर्णय केला की भारत गावामध्ये राहतो, त्यामुळे आपण गावावर जास्ती भर दिला पाहिजे. ते योग्यही होतं. गावांचा विकास म्हणजे भारताचा विकास ही समज अतिशय योग्य होता. पण त्याच वेळी त्या सरकारांनी हे कधीच लक्षात घेतलं नाही की शहरामध्येही लोक राहतात, शहरं वाढतायत आणि विशेषतः अन्न, वस्त्र, निवारा आणि शिक्षण, आरोग्य, रोजगार याच्या संधी शहरात असल्यामुळे मोठ्या प्रमाणात लोक शहराकडे जातील आणि म्हणून शहराचंही नियोजन केलं पाहिजे हा विचारच कधी सरकारच्या मनात आला नाही. परिणाम असा झाला की 50 वर्षामध्ये लोक गावातनं शहरामध्ये आले, पण शहराचं नियोजन नसल्यामुळे त्यांना राहायला जागा नव्हती, पिण्याचं पाणी नव्हतं, मग अतिक्रमणं झाली, झोपडपट्ट्या तयार झाल्या, ज्याला जसं मिळेल तशा जागेवर तो त्या ठिकाणी बसला. पिण्याचं पाणी नसल्यामुळे मग त्या ठिकाणी पाण्याची समस्या निर्माण झाली. इतके लोक आले तर घनकचऱ्याची समस्या निर्माण झाली, सांडपाण्याची समस्या निर्माण झाली, नाल्या काढल्या, मग नाल्यातनं मैला व्हायला लागला, त्यातनं मच्छर, रोगराई ही शहरांमध्ये तयार व्हायला लागली. एक प्रकारे शहरं अतिशय बकाल झाली. पण 2014 साली ज्यावेळी माननीय मोदीजी देशाचे प्रधानमंत्री झाले तर मोदीजींनी या ठिकाणी सांगितलं की भारत जसा गावांमध्ये राहतो तसा भारतीय शहरात सुद्धा राहतात. गावाकडे लक्ष तर दिलंच पाहिजे, पण शहरांकडे लक्ष देखील दिलं पाहिजे. मोदीजींनी सांगितलं की भारतातली जी शहरं आहेत या शहरामध्ये देशाचा 65% GDP तयार होतो. त्या ठिकाणी आरोग्य सेवा, त्या ठिकाणी शिक्षणाची सेवा, त्या ठिकाणी रोजगाराची निर्मिती ही मोठ्या प्रमाणात होते आणि म्हणून लोक शहराकडे आकृष्ट होतात. अशा परिस्थितीमध्ये जर आपण शहरं नीट केली नाही, त्या ठिकाणी सुखसोयी दिल्या नाही तर शहरामध्ये एक प्रकारे अत्यंत प्रदूषित वातावरणात राहून लोकांचं जीवनमान हे रोज खाली चाललेलं आहे. आणि म्हणून माननीय मोदीजींनी सांगितलं, शहरीकरणाला अभिशाप समजू नका, शहरीकरणाला एक संधी समजा आणि त्या संधीचा उपयोग करून आपली शहरही चांगली झाली पाहिजे असा प्रयत्न करा. आज आपण जर महाराष्ट्राचा विचार केला तर आपल्या महाराष्ट्रामध्ये 6.5 कोटी लोक 40,000 गावांमध्ये राहतात आणि त्याच वेळी तेवढेच लोक 6.5 कोटी लोक हे परतूर सारख्या 400 शहरांमध्ये राहतात. म्हणजे अर्धे लोक 40,000 गावांमध्ये
आणि अर्धे लोक परतूर सारख्या 400 शहरांमध्ये. त्यामुळे आता या शहरांना जर आपण उचित अशा प्रकारची व्यवस्था दिली नाही तर अर्ध्या महाराष्ट्राला आपण त्या ठिकाणी वंचित ठेवण्याचं काम करतो. आणि म्हणून मोदीजींनी अनेक योजना सुरू केल्या. अटल अमृत सारखी योजना की ज्या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक गावामध्ये पिण्याचं पाणी मुबलक असलं पाहिजे, ते स्वच्छ असलं पाहिजे, फिल्ट्रेशन मधनं आलेलं पाणी असलं पाहिजे. आता बबनराव तर ज्यावेळेस मंत्री होते त्यांनी पहिली आपल्या मतदारसंघातच ग्रीडची योजना करून टाकली आणि गावोगाव फिल्ट्रेशनचं पाणी पोहोचवलं. पण प्रत्येक गावामध्ये फिल्ट्रेशनचं पाणी घरापर्यंत नळाले घरामध्ये पाणी आलं पाहिजे, हे पहिल्यांदा त्यांनी सांगितलं. दुसरं त्यांनी सांगितलं प्रत्येक गावामध्ये भुयारी गटाराची योजना, शहरामध्ये भुयारी गटाराची योजना आपण करा की जेणेकरून नाल्यातनं वाहणारं जे काही मैल्याचं पाणी आहे हे भुयारी गटारातनं व्हायला पाहिजे, ते एका ठिकाणी जमा झालं पाहिजे, त्या ठिकाणी त्या मैल्याच्या पाण्यावर प्रक्रिया झाली पाहिजे आणि प्रक्रिया करून त्यातलं जो काही मैला आहे तो बाजूला निघून त्याचं खतामध्ये रूपांतर झालं पाहिजे आणि त्यातलं योग्य पाणी हे नदी नाल्यांमध्ये गेलं पाहिजे. कारण आज आपलं हे जे घाण पाणी आहे, सांडपाणी आहे, हे नदी नाल्यांमध्ये जातं, त्यातनं नदी नाले तलाव विहिरी सगळं प्रदूषित होतं, आपली जमीन प्रदूषित होते. आणि म्हणून या प्रदूषणाला रोखण्याकरता सगळीकडे भुयारी गटार योजनेकरता मोदीजींनी पैसा देण्याचं मान्य केलं. आणि एवढंच नाही तर स्वच्छ भारत योजनेमध्ये प्रत्येक शहरामध्ये घनकचऱ्याचं व्यवस्थापन झालं पाहिजे, घनकचरा जमा झाला पाहिजे आणि त्या घनकचऱ्यावर प्रक्रिया करून त्यातनं कोळशासारखे पॅलेट्स तयार करा, त्यातनं खत तयार करा, त्यातनं वीज तयार करा. अशा अनेक योजना या मोदीजींनी दिल्या. आणि त्याचसोबत हे देखील सांगितलं प्रत्येक शहरामध्ये आयुष्यमान आरोग्य केंद्र असलं पाहिजे, जिथे डॉक्टर असला पाहिजे, मोफत औषधी असली पाहिजे, चांगल्या शाळा असल्या पाहिजेत. आणि एवढंच नाही तर गावोगावी जे गरीब लोक आहेत, जे बेघर लोक आहेत, त्यांना घराकरता देखील प्रधानमंत्री आवास योजना शहरी अशी योजना देखील मोदीजींनी सुरू केली. आणि म्हणूनच आज एवढा निधी आपण देऊ शकलो कारण 2014 नंतर मोदीजींसोबत आपण राज्याच्या योजना सुरू केल्या आणि केंद्र आणि राज्याचा पैसा मिळून जवळपास हजारो कोटी रुपये हे आपण वेगवेगळ्या शहरांना त्या ठिकाणी दिले. आज मोदीजींनी एकट्या अमृत योजनेतनं 50,000 कोटी रुपये आपल्या महाराष्ट्राला या ठिकाणी दिलेले आहेत. अनेक शहरांमध्ये ही कामं चाललेली आहेत आणि शहरांचं चित्र बदलत आहे. आणि म्हणून आज या निमित्ताने मी आपल्याला सांगू इच्छितो की प्रत्येक शहर चांगलं झालं पाहिजे. 100% भुयारी गटार योजना झाली पाहिजे, 100% त्या ठिकाणी सांडपाण्यावर प्रक्रिया झाली पाहिजे, 100% कचऱ्यावर प्रक्रिया झाली पाहिजे. अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे. आणि मी खऱ्या अर्थानं या ठिकाणी बबनरावांना सांगतो तुम्ही गेल्या काही वर्षात खूप चांगलं काम या ठिकाणी केलेलं आहे, पण अजून काही काम राहिलंही असेल. आता मला हा विश्वास आहे की यावेळी तर जनतेने हा निर्णय केलेला आहे की काहीही झालं तरी परतूरमध्ये भारतीय जनता पक्षाचाच अध्यक्ष आणि बॉडी आणायची. आणि मी देखील तुम्हाला आश्वस्त करण्याकरता आलो आहे. बबनराव, आता तुम्ही तर पुढची आपली घोषणाच केली आहे, त्यामुळे तुमच्याऐवजी राहुलला सांगून देतो की जरा राहुल एक चांगला आराखडा या ठिकाणी आपल्या नगराध्यक्षांच्या नेतृत्वात या परतूरचा सर्वांगीण विकासाचा आराखडा तुम्ही तयार करा. जसा मागच्या वेळेस शब्द देऊन पूर्ण केला तसा यावेळीही तुमचा आराखडा हा पूर्ण करण्याचा काम मी करेन. तुमचा आराखडा पूर्ण करण्याची जबाबदारी ही मी स्वतः माझ्याकडे घेतो. हे निश्चितपणे परतूरला आपण या मराठवाड्यातलं एक अतिशय आयडियल शहर म्हणून या ठिकाणी प्रस्थापित करायचं आहे. बघा, मला एक गोष्ट अजून सांगायची आहे. आपण नुकतंच 2 महिन्यापूर्वी आपल्या बावनकुळे साहेबांनी महसूल विभागाच्या माध्यमातून काही निर्णय घेतले आणि या निर्णयांमध्ये विशेषतः वेगवेगळ्या जमिनीवर जे लोकांनी अतिक्रमण केले आहेत, यातले जे रहिवासी अतिक्रमण आहेत किंवा काही छोट्या मोठ्या व्यवसायाचे अतिक्रमण आहेत, आता हे सगळे अतिक्रमण हे आपण पूर्ण त्या ठिकाणी नियमित करणार आहोत आणि लोकांना मालकी हक्काचा पट्टा देणार आहोत. आणि यासोबत झोपडपट्टीत राहणारा जर कोणी असेल तर त्याला मालकी हक्काचा पट्टाही मिळेल आणि पक्क घर बांधण्याकरता 2.5 लाख रुपये देखील आपण त्याला देऊ. कोणी जर बेघर असेल तर त्याला त्या ठिकाणी जमिनीचा पट्टाही आपण देऊ आणि घर बांधण्याकरता 2.5 लाख रुपये देखील आपण देऊ. कोणीही शहरामध्ये गरीब बेघर राहू नये अशा प्रकारची योजना आज आपण या ठिकाणी तयार केली आहे. आणि एवढंच नाही
तर आता हळूहळू आपल्याला माहिती आहे की आपण सोलरच्या योजना सुरू केल्या आहेत. आता प्रधानमंत्री सूर्यघर योजनेच्या अंतर्गत आपण जर त्या ठिकाणी सूर्यघर योजनेचा लाभ घेतला तर आपल्याला आता विजेचं बिल भरायची आवश्यकता नाही. आपल्या घरावर सोलार लावून आपण मोफत त्या ठिकाणी वीज वापरू शकतो. अशा प्रकारची योजना ही तयार झाली आणि आता त्याला मॅचिंग योजना गरिबांकरता 100 युनिट आणि 200 युनिट वाल्यांकरता राज्यामध्ये योजना आपण सुरू केली आहे. आता आपण महाराष्ट्रामध्ये बबनरावजी अनेक सोलर ग्राम केले. अनेक गावं अशी आहेत की जी गावाच्या गावं आता सोलरवर आहेत. तिथल्या लोकांना 1 पैशाचे विजेचं बिल येत नाही. मी तुम्हाला विनंती करतो, तुम्ही प्रयत्न केला तर महाराष्ट्रातलं पहिलं सोलर शहर हे परतूर आपण करू शकतो. कारण आपण इतके कामं केले आहेत. तर आता याकरता जर तुम्ही प्रयत्न केला तर परतूरच्या लोकांना आपण सोलरच्या माध्यमातून मोफत वीज देऊन त्या माध्यमातून त्यांचा जो विजेचा खर्च आहे तो देखील आपण या निमित्ताने कमी करू शकतो. खरं म्हणजे आपण बघा, आमचा एक स्वभाव आहे की निवडणुकीपुरतं आम्ही आश्वासनं देत नाही. जे सांगतो ते करण्याचा प्रयत्न करतो, प्रामाणिकपणे प्रयत्न करतो. कारण आमच्याकरता ही निवडणूक ही केवळ एक आपला भाजपचा झेंडा लावावा एवढ्यापुरतं मर्यादित नाही, एक आपला अध्यक्ष अजून दिसावा याकरताही मर्यादित नाही, किंवा खुर्च्या तोडण्याकरता आम्हाला निवडणूक लढवायची नाही. आमच्या नेत्यांनी आम्हाला सांगितलंय की लोकशाहीमध्ये स्थानिक प्रशासन जे असतं हे सामाजिक आर्थिक परिवर्तनाचं केंद्र असतं. या लोकशाहीच्या माध्यमातून आपण सामाजिक आर्थिक परिवर्तन घडवू शकतो. आणि म्हणूनच आपल्याला या ठिकाणी ही नगरपालिका जी निवडून आणायची आहे ती जनसामान्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवायला निवडून आणायची आहे. आपण बघा, मागच्या काळामध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण प्रचंड आशीर्वाद दिला, भरघोस मतं दिली. परिणाम असा झाला की महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वाधिक जागा आपल्याला त्या ठिकाणी प्राप्त झाल्या. न भूतो अशा विजय आपल्याला मिळाला. आणि आपल्याला विजय मिळाल्याबरोबर आमच्या काही मित्रांनी, काही विरोधकांनी सांगणं चालू केलं की आता बघा, भाजपला आणि महायुतीला इतक्या जागा मिळाल्या की आता हे पहिलं काम करणार आणि लाडकी बहीण योजना बंद करणार. आता 1 वर्ष परवा आम्हाला निवडून येऊन झालं, लाडकी बहीण योजना चालूच आहे. आणि माझ्या लाडक्या बहिणींना मी सांगतो, जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, ती सुरूच राहील. पण मी प्रियंकाताई तुम्हाला सांगतो, तुमच्यावर एक जबाबदारी टाकून जातो. आता केवळ लाडक्या बहिणी करून मला या ठिकाणी समाधान नाही आहे. आता माझ्या परतूरच्या लाडक्या बहिणींना लखपती दिदी तुम्हाला बनवायचं आहे. त्यांना सगळ्यांना लखपती दिदी करण्याची जबाबदारी मी तुम्हाला देतोय. कारण आता मोदीजींनी सांगितलंय की आपल्या सगळ्या बहिणींना लखपती दिदी बनवायचं आहे. मला सांगताना आनंद वाटतो, मागच्या वर्षी आम्ही ठरवलं होतं महाराष्ट्रामध्ये 1 कोटी लखपती दिदी बनवायच्या. आतापर्यंत 50 लाख बहिणींना आम्ही लखपती दिदी बनवलेला आहे. आणि आता 1 कोटीचा जो आम्ही आकडा ठेवलेला आहे तो कदाचित पुढच्या वर्षीपर्यंत पूर्ण करू आणि मग पुन्हा नव्याने आकडा घेऊ. त्यामुळे पुढच्या काळामध्ये आमच्या बहिणीच आपल्या संसाराची चाकं योग्य प्रमाणे चालवणार आहेत आणि त्यांच्या भरोशावर या महाराष्ट्राची अर्थव्यवस्था मजबूत करण्याचं काम आम्ही निश्चितपणे केलेलं आहे. आपण बघा, आपण दिलेल्या कुठल्याच जे काही आश्वासनं होती ती सगळी आश्वासनं आपण पूर्ण करण्याचं काम करतोय. आज आपल्याला माहिती आहे, आपण महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या अंतर्गत 5 लाखापर्यंतचा जो काही उपचार आहे हा उपचार मोफत देण्याचा निर्णय केला. त्याची सुरुवात आपण केली. मध्यंतरीच्या काळात लोक आम्हाला भेटले आणि म्हणाले की साहेब, योजना चांगली आहे, 1300 आजारांवर तुम्ही उपचार देता, पण अनेक आजार असे आहे की ज्याचा प्रादुर्भाव मोठा आहे पण तुमच्या पॅकेजमध्येच ते नाही. त्यामुळे आम्हाला गरीबाला त्याचा फायदाच होत नाही. आमच्या गरिबांना त्याच्याकरता पैसे मोजावे लागतात. त्या रोगाचं ऑपरेशन करायचं असेल तर आम्हाला 2-2, 3-3 लाख रुपये लागतात. आम्ही आणायचे कुठनं? मग ते पैसे नाही म्हणून आम्ही मरायचं का? मग मी सांगितलं, देशभरामध्ये जिथे जिथे योजना चालतात प्रत्येक योजनेत किती आजार आहे बघा, कुठले आजार आहे बघा, आपल्याकडे कुठले आजार सुटले आहे बघा. त्या सगळ्या आजाराची यादी आम्ही तयार केली आणि मागच्या महिन्यामध्ये आम्ही निर्णय घेतला की आता महात्मा फुले जनआरोग्य योजनेमध्ये 1300 नाही 2400 आजारांकरता 5 लाखापर्यंतचा इलाज आम्ही पूर्णपणे मोफत केलेला आहे. ऑपरेशन असेल, इलाज असेल, हॉस्पिटल असेल, 1 पैसा कोणाला लागणार नाही. आणि 9 तर असे आम्ही रोग शोधून काढलेले आहेत
की ज्यामध्ये खर्च 5 लाखापेक्षा जास्त लागतो, त्या रोगांमध्ये 35 लाख रुपयापर्यंतचा खर्च हा राज्य सरकार त्या ठिकाणी देणार आहे. गरीबाला पैशाविना उपचाराविना मरायची वेळ या राज्यात येऊ नये अशा प्रकारचा आमचा प्रयत्न आहे. आज आपण पाहू शकतो, आपला जालना जिल्हा असेल, बाजूचा संभाजीनगर जिल्हा असेल, आपण समृद्धी महामार्ग केला. या ठिकाणी आपण शेंद्रा बिडकींसारख्या ज्या काही आपल्या MIDC आहेत त्या ठिकाणी केल्या. आपला जो जालन्याचा त्या ठिकाणी ड्राय हब आहे तो आपण त्या ठिकाणी तयार केला. आज परिणाम असा झाला की पूर्वी उद्योग हे केवळ पुण्यामध्ये होते, पुण्यापर्यंत सीमित होते, पण आता महाराष्ट्रामध्ये उद्योगाचं नवीन केंद्र हे जालना आणि संभाजीनगर झालेलं आहे. आणि पुढच्या काळामध्ये जालना आणि संभाजीनगर हे महाराष्ट्रातलं प्रमुख औद्योगिक केंद्र होणार आहे. लाखो आमच्या तरुणांच्या हाताला त्या ठिकाणी काम हे या माध्यमातून मिळणार आहे. आणि म्हणून एकीकडे सर्वांगीण विकास करण्याचा आपला प्रयत्न आहे आणि दुसरीकडे आपल्याला याची देखील कल्पना आहे की आमच्या मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांवर आता नुकतीच अतिवृष्टीची अडचण आल्यानंतर 32,000 कोटी रुपयाचं पॅकेज हे आपण शेतकऱ्यांकरता दिलं. आणि आता भविष्यात देखील आमच्या शेतकऱ्यांना दिलेली मोफत वीज ही 5 वर्ष आम्ही सुरूच ठेवणार आहोत. आणि एवढंच नाही तर आता आमचं सोलरचं काम पूर्ण झाल्यानंतर त्या ठिकाणी आमच्या शेतकऱ्यांना दिवसा 12 तास ही मोफत वीज देण्याचं काम आपल्या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आपण करणार आहोत. आणि म्हणून बंधू भगिनींनो, मी या निवडणुकीच्या भाषणामध्ये कोणावरही टीका करत नाही, मी कुठल्याही पक्षाला त्या ठिकाणी कमी लेखत नाही, मी कोणाचंही उणं काढत नाही. कारण उणं काढण्याकरता, टीका करण्याकरता त्या लोकांना आवश्यकता पडते ज्यांचा जो काही कार्यक्रम नसतो. आमच्याकडे विकासाचा कार्यक्रम आहे, आमच्याकडे एक विकासाची ब्ल्यूप्रिंट आहे, आमच्याकडे त्या संदर्भातली शक्ती आहे, आमच्याकडे मोदीजींसारखा नेता आहे. आणि म्हणून मी आपल्यापर्यंत आलेलो आहे केवळ आपले कार्यक्रम मांडण्याकरता. आपलं भविष्य आणि भवितव्य हे चांगलं झालं पाहिजे या दृष्टीनं मी आपल्याला विनंती करण्याकरता आलो आहे. येत्या 2 तारखेला निवडणुका आहेत. 2 तारखेला कमळाची काळजी तुम्ही घ्या. 2 तारखेनंतर तुमची काळजी 5 वर्ष आम्ही घेऊ हा विश्वास तुम्हाला देतो. आमच्या प्रियंकाताई राक्षे आणि आमच्या सगळ्या उमेदवारांना आपण या ठिकाणी निवडून द्यावं एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद देवाभाऊ.